तुमच्यामुळे हा कार्यक्रम खूप छान पार पडला. येतो मी. धन्यवाद. आजी, आजी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडलाय. तुम्ही चिडा पाहिजे तेवढं चिडा. खरं स्वतःच्या मुलासंग असं वागून तुम्ही त्यांना आणि स्वतःला का शिक्षा देताय? आजी तुम्ही आई आहेसा नवा. मग एक आई कशी असते हे मी काय सांगू तुम्हाला? आई तीच असते नवा जी आपल्या पोरासाठी मरण यातना सहन करून त्याला या जगात आणते, त्याला बोलायला चालायला शिकवते. आपलं पोरग पहिलं गमोबना आपल्या आईकडनंच शिकतंय. त्याच्यासाठी आयुष्यभर राब राब राबतीया, जगासंग लढतीया. पण त्याचबरोबर आई अजून एक गोष्ट करते, ती म्हणजे आपल्या पोराची चूक पोटात घालतीया आणि त्या चुकीची त्याला जाणीव करून देते. का तर त्यानं परत ती चूक करू नये आणि माणूस म्हणून घडावं यासाठी. मी तर अशीच आई बघितली. मग आजी एक आई म्हणून तुमचं कर्तव्य नाही का की तुमच्या पोराची चूक तुम्ही पोटात घालून त्याला योग्य दिशा दाखवावी? हो, तुमच्या पोराचा तर हेतू बी चांगला होता. आजी हे सगळं बोलताना माझी जीभ थरथरते. मला हक्क नाही, मला सगळं माहित आहे. खरं तुम्हीच म्हणता ना का मोठी माणसं बी कवा कवा चुकतात. मग आपल्या पोरासंग असं वागून तुम्ही बी लई मोठी चूक करताय आजी. मी जास्त बोललो असेल तर खरंच मला माफ करा. खरं एक विनंती करतो, राजन काकांबरोबर असं बोलणं टाकू नका. लई एकटं पडल्यात ते. बाई ग कमळे, मागचं 5-6 दिवस कसं निघून गेलं काय कळलंच नाही बघ. म्हणजे बघ की आपल्याला काम बी मिळालं आणि त्याचं पैसे बी मिळालं. खरं नुसतीच धावपळ होती ग. असं वाटायला एवढी धावपळ आपण केव्हा केलीच नव्हती. लई दमायला झालंय बघ. घे. खरं एक गोष्ट चांगली झाली की नाही, आता आपण आपल्या गावाकडे केव्हा बी जाऊ शकतो. मी काय म्हणतोय, आपण उद्या नाही तर परवाच निघायचं काय गावाकडं? मला तर बाई गावची लय आठवणी यायली. तुला बी येत असेलच की. तुला बी असं वाटत असेल जाऊन आबा आणि सरू काकीसनी भेटून येऊया. ऐक, कमळे काय झालंय? आल्यापासून अशी गपक बसलीस तू? आसावरी ताई आणि त्या गौतम दादाचं लगीन झालं नाही त्याचं वाईट वाटायला नव्हतं तुला? निंगे, जे काय झालं ते चांगलं झालंय का वाईट झालंय तेच कळणं झालंय. वय ग, खरं पमा मावशीसाठी हे लगीन झालं असतं तर लईच वाईट झालं असतं. तू बघितलंस ना त्यांचा त्यांच्या पोरींवर केवढा जीव आहे तो. आसावरी ताई आणि गौतम दादाचं लगीन गुपचूप झालं असतं तर त्यांच्या मनाला केवढं वाईट वाटलं असतं ग. यो विचार करूनच अंगावर काटा येतोय बघ. खरं दुसऱ्या बाजूला आसावरी ताई आणि गौतम दादाचा विचार येतोय ग. त्या दोघांचं एकमेकांवर केवढं प्रेम आहे. त्यांचं लगीन व्हायला पाहिजे होतं ग. कमळे, नाही नाही, तू दुसराच काहीतरी विचार करायली आहेस. काय झालंय? हॅलो. असं कसं झालं? ते काय होतं? या गोष्टीचा अर्थ समजून मी मला न समजल्यासारखं का वाटतंय? हे काय व्हायलंय मला? कमळे, अगं उलट तुला आनंद झाला पाहिजे की नाही? अगं तुझ्यामुळं अन्नपूर्णा आजी आणि राजन काका यांच्यातला रुसवा गेला आणि ते पुन्यांदा पहिल्यासारखं बोलायला बी लागलं. आणि मेन गोष्ट म्हणजे त्या माकडिणीचा चांगलाच पचका झाला. बरं चल आता झोपूया. दमायला झाले बाई. हा आई चालेल, ठीक आहे, करते नंतर. हो हो, बाय बाय. नमिता, जरा तुझा फोन पाहिजे. अच्छा ठीक आहे, घे. तुझं झालं की मला आतमध्ये आणू, ठीक आहे?
राजन काकांचा फोन का लागत नाही? सगळं ठीक असेल ना तिकडं? आजी काकांसंग बोलला असतील काय? घरच्या फोनवर लावतो. एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन? मोबाईल बंद झाले की काय सगळ्यांचे? हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो, मी कमळी बोलायलोय. मला राजन काकांसंग बोलायचंय. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी कमळी बोलायलोय. मला राजन काकांसंग बोलायचंय. अगे तळभद्री, काय काय चाललंय तुझं? या घराची जेवढी काही सुख शांती जी होतील ती सगळी हिरावून घेतलेली आहेस तू. आता आणखीन काय बाकी ठेवलेलं आहेस? फोन कशाला करतेस? कामिनी आजी, हे बघा, मला राजन काकांसंग बोलायचंय. त्यांना फोन द्या. का त्याला का फोन द्यायचं? काय बोलायचंय? मला बोलायचंय त्यांच्या संग. देताय का तुम्ही फोन? काय बाकी ठेवलंयस सांग ना. त्याच्या आयुष्याचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहेस तू. तरी पण त्याचा अजून पिच्छा का सोडत नाहीयेस तू? तुला माहितीये का, त्याची आई बोलत नाहीये त्याच्याशी, पण हा मात्र आपल्या सख्ख्या मुलीचं नाव सोडून तुझ्या नावाचा नुसता जप चाललेला असतो. अरे कशासाठी चाललंय सगळं? पैसे नंदे, माहितीये मला, माहितीये पैसे लागतात. जगण्यासाठी माणसाला पैसे लागतात. पण पैशासाठी तू असं वागणार आहेस का? इतका मोह? उगं काय बी काय बोलताय तुम्ही? मला पैसे बिसे काय नको. मला नुसतं बोलायचंय त्यांच्या संग. वा रे वा. मला काय पैसे बिशे नको. एक नंबरची खोटारडी आहेस तू. काय पैसे नको? फूस लावून या घरामध्ये आलीस, हो की नाही? आणि काय त्याच्यावर तू गारूड घातलंयस ना राजांवर, तेच मला कळत नाही. त्याला फूस लावून तू या घरात आलीस. या घरची मोठी नात, या घराचा वारस म्हणून इथलं सगळं ऐश्वर्य ते सगळं उपभोगलंस. आणि एवढंच कमी की काय, म्हणून माझ्या नातीच्या वाटणीचं जे काही होतं ते पण तू ओरबाडून घ्यायला निघालीस. गप्प बसा आता. समजलं ना? तळभद्री लेकाची पुन्हा फोन करायचा नाही, कळलं ना? पुन्हा इथे फोन केलास ना तर याद राख, सोडणार नाही मी तुला. चल ठेव फोन आणि पुन्हा फोन नको करू. सगळ्या भिकारड्यांना हेच घर दिसतं. आत्या, असं तुसडेपणाने कोणाशी बोलत होतीस? तुसडेपणाने? अशीच बोलते मी, माहित नाही? मला वाटलं ओळखलं असशील. तुझ्या लाडक्या लेकीसोबत बोलत होते त्या खोट्या कमळीशी? तू कमळीशी अशा भाषेत बोलत होतीस? म्हणजे हा काही प्रश्न आहे तुझा का जाब विचारतोयस मला? तुला जे समजायचं ते समज. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. या भाषेत कमळीशी बोलत होतीस का? अरे राजन, काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? अशी काय जादू केली रे त्या भिकारडीने? हे बघ, एकतर गरज नसताना तू तिला या घरामध्ये खोटी मोठी नात म्हणून घेऊन आलेलास. काही गरज होती? नशीब तुला लुबाडून गेली नाही. आत्या बास. कमळीबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोल. 100 वेळा विचार करून बोल. तुला माणसं ओळखता येत नसतील पण मला येतात. मी तिला चांगलंच ओळखतो, समजलं? वा रे वा वा, मानलं तुला.